नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आज तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला काय स्वयंपाक बनवायचा आहे जर सुचत नसेल तर ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा। इथे मी डाळ फळं बनवलेली आहे। ही डाळ फळं तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासोबत पापड, कांदा, कांद्याची पात मस्तच आणि गरम गरम डाळ फळं आणि त्यावर तुपाची धार, अगदी उत्तम जेवण बनते आणि खूप छान आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ घेतली आहे। डाळ स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ते आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे। नॉर्मल वरण जसं शिजवून घेतो आपण तुरीच्या डाळीचं, त्या टाईप आपल्याला डाळ मस्त अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे। 2 शिट्ट्या आणून घ्यायच्या आहे मस्त असं। आणि ही रेसिपी छान आहे, सगळ्यांना आवडते, सगळेजण आवडीने खातात आणि मस्त तोंडी लावायला कांदा, पापड, लोणचं असेल तर फार अतिउत्तम। इथे मी थोडी कणिक भिजवून घेतलेली आहे। कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे आपण चपाती बनवण्यासाठी भिजवून घेतो अगदी सेम तसाच इथे आपली डाळ शिजून तयार आहे। डाळीला आपण रवी लावून घेणार आहे आणि डाळ पातळ करून घेणार आहे। त्यानंतर आपण आपल्या फोडणीला सुरुवात करणार आहे। आपण आपल्या डाळीला फोडणी देऊन घेणार आहे, म्हणजेच वरणाला फोडणी देऊन घेणार आहे आणि फोडणीची डाळ फळ आहे आपले। तुम्ही असे बिना फोडणीची डाळ फळ बनवले ते सुद्धा छान लागतात, पण ते थोडे वरणपोळी टाईपच लागतात। थोडी फोडणी देऊन डाळ फळं बनवले तर खूप छान लागतात। इथे मी तेल मस्त गरम तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मस्त जिरं टाकून घेत आहे। जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला लसूण, आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। इथे 2 टेबलस्पून मी आलं लसूण टाकून घेतलेलं आहे। आलं लसूण मी अगदी फाईन पेस्ट नाही केलेली, खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आणि हे छान असं होऊ द्यायचं आहे। आपल्याला खमंग फोडणी होऊ द्यायची आहे याची। त्यानंतर मी कढीपत्ता टाकला आहे। आधी मी कढीपत्ता मुद्दाम नाही टाकला, कारण आधी कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्त्याची पानं असे खूप वाढल्यासारखे होतात आणि कशी तरीच त्याची टेस्ट येते, सो मी नंतरच टाकते। त्यानंतर हिरवी मिरची टाकली, चवीनुसार हिरवी मिरची टाकायची, थोडं तिखट कमीच टाकायचं आणि मस्त 2 बारीक कट केलेले कांदे घेतलेले आहे। कांदे टाकून घेत आहे मी इथे आणि मस्त कांदासुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे आणि ही फोडणी छान अशी लालसर तांबूस होईपर्यंत फ्राय करायची आहे। इथे मी थोडी हळद ॲड करून घेत आहे। हळद मी थोडी आधीच टाकत आहे, त्यामुळे आपली फोडणी खमंग होईल। 1 बारीक कट केलेला टोमॅटो टाकत आहे आणि टोमॅटोसोबतच मी इथे मटर टाकून घेत आहे। मटर ऑप्शनल आहे, असले तर टाका, नसले तर नाही टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। पण आता सहज मिळून जातात बाजारात आणि प्रत्येकाकडे असतात त्या वेळेला, सो मी मटर टाकलेले आहे, थोडे ॲड केलेले आहे। मुलांना पण छान वाटते मटर असले भाज्यांमध्ये की त्यांना पण इंटरेस्ट येते खाण्यासाठी, म्हणून मी मटर शक्यतो सर्व भाज्यांमध्ये ॲड करते। इथे मी किचन किंग मसाला टाकून घेत आहे। 1 टेबलस्पून किचन किंग मसाला टाकला आहे आणि आणखी थोडीशी हळद टाकली। मला असं वाटलं हळद कमी होईल म्हणून आणखी हळद टाकली आणि मस्त असा भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकलेला आहे। कोथिंबीरचा वापर मी थोडा जास्तच करते, इथे मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकलेला आहे। बघा, आता ही फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे आपल्याला 5-10 मिनिट आणि त्यानंतर गरम गरम फोडणीमध्ये ही आपलं शिजवलेली डाळ आहे, वरण, त्याला रवी लावून पातळ करून ते टाकायचं आहे आपल्याला। ते टाकल्यानंतर पाणी भरपूर प्रमाणात टाकायचं आहे, कारण आपण जेव्हा यामध्ये पोळीचे काप करून टाकू, चपातीचे काप करून टाकू, तेव्हा ते खूप लवकर घट्ट होऊन येते। जेव्हा ते शिजवून घेऊ आपण तेव्हा ते खूप लवकर घट्ट होऊन येते, सो त्यासाठी आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडी चिंच, आंबट गोड बनवायचं आहे आपल्याला हे, त्यामुळे थोडी चिंच आणि गूळ, मस्तच खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि आज संध्याकाळचा मेनू तुमचा हाच बनवा। बघा, सगळ्यांना आवडेल, लहान मुलंसुद्धा खातील, लहान मुलं, मोठे, छोटे, सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडेल आणि मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये मी थोडा मॅगी मसाला टाकून घेत आहे। मॅगी मसाल्याने याची टेस्ट आणखी वाढते, आणखी खूप छान डाळ फळं बनतात आपले मॅगी मसाल्याने, खूपच मस्त,
खूप मस्त असं आपलं वरण बनून तयार आहे. आणि यामध्ये आपण फळं टाकणार आहे. फळं म्हणजेच चपाती लाटणार आहे आणि चपातीचे काप करून आपण त्यामध्ये सोडणार आहे. पण जेव्हा आपल्या वरणाला छान अशी दणकन उकळी येईल तेव्हा आपल्याला त्यामध्ये चपातीचे काप करून टाकायचे आहे. चपातीचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. सर्कल शेपमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये जशी तुम्हाला आवडतील आणि तुमच्या मुलांना आवडत असतील तसे टाकले तर मुलं आणखी आवडीने हे जेवण जेवतील. बघा मी असे स्क्वेअर केलेले आहे, टाकत आहे. तुम्ही सर्कलसुद्धा करू शकता वाटीच्या साह्याने, छोट्या वाटीच्या साह्याने. आणि आपल्या वरणाला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला ते आपल्या वरणामध्ये सोडायचे आहे, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही. सो उकळी आल्यानंतर आपल्याला ते टाकायचे आहे आणि थोडा वेळ आपल्याला चमचा नाही द्यायचा आहे. पूर्ण टाकून झाल्यानंतर 5-10 मिनिट उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या वरणाला चमचा द्यायचा आहे, त्यात चमचा फिरवायचा आहे आणि ही आपली झटपट रेसिपी तयार आहे. बघा माझी डाळ फळं बनवून तयार झालेले आहे. मस्तच अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि हे चपातीचे काप करून टाकले आहे आपण, हे त्यात छान असे शिजू द्यायचे आहे आपल्याला. यात बनवण्यासाठी विशेष कठीण असं काही नाही आहे. फक्त जेव्हा आपण वरण टाकतो फोडणीमध्ये तेव्हा भरपूर पाणी टाकायचं आहे, जेणेकरून चपातीची काप टाकल्यानंतर ते अगदी लवकर घट्ट होऊन येते. ते एवढं घट्ट होणार नाही ते आणि त्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित राहील आणि त्यासाठी आपल्याला खूप सारं पाणी टाकावं लागते त्यात. बस आपले डाळ फळं बनवून तयार आहे. मस्त आपण सर्व करणार आहे आणि मजा घेणार आहे छान. बघा मी कांदा कट करून घेतलेला आहे मस्तच असा, मस्त पापड त्यासोबत तोंडी लावायला छानच. तुम्ही आज संध्याकाळचा मेनू हाच बनवा आणि ट्राय करा. आणि डाळ फळं घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये. आणि ही डाळ फळं गरम असल्यामुळे मी तूप गरम केलेलं नाही आहे, तसंच मी तूप यावर टाकून घेत आहे. मस्त आंबट गोड, थोडी चिंच, थोडा गूळ, मस्तच खूप छान झालेला आहे. खूपच मस्त झालेली आहे रेसिपी. यावर छान असं मस्त चमचा भरून तूप घ्यायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. ही खूप छान रेसिपी आहे, सगळ्यांना आवडते. अगदी छोट्या मुलांना तर ही फारच इंटरेस्टेड मेनू आहे, फारच आवडतो. बघा तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार.